मुंबईच्या दिशेने निघालेल्या तुफानासंदर्भातली मोठी बातमी। तर जरांगे पाटील शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही सध्या मुंबईत येण्यावर ठाम आहेत। दरम्यान आझाद मैदानावर मराठा आंदोलनाला परवानगी नसल्याची माहिती होती, मात्र आझाद मैदानाचा एक भाग आंदोलनासाठी मिळाल्याचा दावा सध्या जरांगेने केलेला आहे। जरांगे मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। समाजाला न्याय द्यायचा हे पण खरं आहे, परंतु मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे मराठा समाजाला। म्हणूनच आम्ही आतापर्यंत थांबलोत लोणावळ्यातच की कुठेही मार्ग निघू। आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरण उपोषण, त्यावेळी सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला। मग गावाकडे जावं लागेल ना, तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचंय? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही। माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय। आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आतापर्यंत थांबलो, पण तोडगा नाहीये त्याच्यात। म्हणजे एकूण चर्चेत काही नाहीये। सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत। म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतायत, ते काढतायत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण। आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे ना। मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू। कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरती, एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जाऊ।